तर काही आज पेपर होता मॅथ्सचा. सब्जेक्टचं नाव लिहून आलाय उप्स. मला काय बोलता पेपरला कारण काम कोण आहे. मी बोलला मॅडम मी तू बाहेर बोल. मॅडम मी कॉलेजमध्ये बोलला तिला कॉलेजमध्ये बोलतो बाहेर निघ. तर काहीच पोहोचलो आता रॉयल इन्फिल्डला जिथं गाडी द्यायची आहे सर्व्हिसिंगसाठी. गाईज बघा टायरला बुक्की मारून मारून बघा कसं केलंय. हे रक्त जास्त झालंय का तुला? अरे अरे काय सांगितलं काय पण ते तर सांग. काय झालं? हा कुत्र्याला पिल्लू झाला. मजा त्याचं नाव ठेवायला. तर काही आज पेपर होता मॅथ्सचा. सब्जेक्टचं नाव लिहून आलाय उप्स. उप्स लिहिलं आलाय सब्जेक्टचं नाव भाई. वा. आणि काही आमची चुकी नाहीये. त्या हॉल तिकीटवर पण सब्जेक्टचं नाव आणि तारीखात नाही लिहिली. आणि बंटीने काय लिहिलंय सब्जेक्ट याने मॅथ्स लिहिलंय. आणि काय नाव काय होतं रिअल आताच्या पेपराचं? NTBM मॅथ्स लिहून आलाय. आणि माझ्या पुढच्याला विचारतोय की भाई सब्जेक्ट काय. नाही मॅडम साईन मारायला आली. मजा आली भाई पेपर द्यायला. मजा आली. सांगतो काय तिथून निघू द्या मग सांगतो. क्या कुछ नहीं मैच ऐसे उड़ा देती होती ये है कि ये आज एग्जाम में देना था. प्रोजेक्ट आहे बापाशी. आजच द्यायचं काय ते प्रोजेक्ट आहे हे पण आज द्यायचं. असाइनमेंट हा ह्याच्यात असतो. आज आजच द्यायचं का म्हणे. कभी भी दे सकते. पार्लियामेंट का मीटिंग कर रहा है इधर चलो घर पे. मॅडम बद्दल बोलतो. मॅडम बद्दल बोलतो खाली ठीक करती है कुछ देखती नहीं है. हाँ और तूने दिया था बुक उस दिन असाइनमेंट था जी बुक चेक केली इसका लेके गया बोलता आणि मॅडम फिर फेक दिया इसका बुक ही फेक माझ्याकडे अशी फेकून दिली बुक घे. अशी फेकली फेकून दिली बोलतो की घे. आणि ते दोन मॅडम बोलतात की मॅडम कशा चेक करते येतो का कॉलेजमध्ये. घेऊन द्या बुक द्या. मॅडम कोण आहे ये मॅडम गिनने का नहीं 4-5 लोग नाम नहीं लिया. क्लास में नाम लेती है. बोलते 4-5 लोग गिनने का नहीं. इसका ये दोनों का आयुष का कॉलेज में नाम लिया. बोलते लोगों गिनने का नहीं बोलते 5 लोग को. उस दिन बोलती है 40 जन है ना क्लास में. बोलते हाँ बोलते 40 में से 5 जन तो आते नहीं है तो 35 से 4-7 ग्रुप बनाओ. 7 का ग्रुप बनाव. सिस्टम बनवलेला मॅडम. प्रोजेक्ट मला काय बोलता पेपरला कारण काम कोण आहे. मी बोलला मॅडम मी तू बाहेर बोल. मॅडम मी कॉलेजमध्ये बोलला तिला कॉलेजमध्ये बोलतो बाहेर तरी बस तू जाई नहीं उससे बाहर ही का बोल मेरे को. मैडम हूँ मैं इधर. उसी नाम के लिए आयुष को भी आयुष तू भी बाहर निकल. आयुष आई नहीं तुझे वो आए जीतू आया. क्यों आया पेपर देना थोड़ा और लेट आता. अरे पण उसका वापस किया ना अपना नहीं करते. मतलब हम लोग का नहीं करती. अख्खा अटेंडेंस शीट डालेली साइन मारून देती. तर काय आत्ता जस्ट गुड्डूच्या घरी आलेलो आहे आणि पेपर वगैरे सगळं झालाच. तुम्हाला सकाळी आम्ही सकाळी खूप लेट झालेला त्यामुळे मी ब्लॉग नाही चालू केला. सकाळी आमचा पेपर होता 9चा आणि आम्ही घरातून निघालोच 8:45 आणि पोचलो आम्ही 9:15 पेपरला. तर आम्हाला ते फॉर्म वगैरे लिहायचा होता थोडासा आणि हॉल तिकीट पण बाकी होतं ते पण घेतलं. आता तिथून निघालो. आता जायचं या बुलेट बाहेर लावलेलं आहे. बुलेटची सर्व्हिसिंग करायची आहे. आता आम्ही लास्ट टाईम पण गेलेलो पण तेव्हा भरपूर सांगितलेलं त्याने काहीतरी 10,000 सांगितलेले सर्व्हिसिंगचे. आणि आता जाऊन बघू किती सांगतोय. तर आता आज करायचीच आहे कारण बुलेटची कंडिशन जरा जास्तच खराब झाली आहे. तर आता आम्ही गुड्डूच्या घरी आले आणि गुड्डूला लागली आहे नजर. काय माहिती कुठल्या मुलीची नजर लागली गुड्डूला. गुड्डू म्हणतो नजर लागली आहे. गुड्डू पोरगी आलेली घरी. हालत खराब आहे. कसं काय नजर लागली. आणि काहीच तुम्ही याला तर ओळखतच असाल जो 6,000 वर्षामध्ये काम करायचा. तो अभी वो 600 रुपये में काम कर रहा है MIDC में. तो खुश है ना देव. थँक्यू. तर काहीच हां तर आता यश येत आहे गाडी घेऊन आणि आता आम्ही जाऊ इथून बुलेटची सर्व्हिसिंग करायला. आणि बेकार पेपर तर भाई भारी गेला. भारी कुठे गेला बेकारच गेला भाई. हां घरचे बघते. हा भाई मस्त गेला पेपर. एकदम मस्त लिहिला आहे आम्ही पेपर.
तर काही गुड्डूला नजर याच्यासाठी लागली कारण हा बिना टी शर्टचा बाहेर गेला होता आणि त्या एका मुलीने बघितली आणि याला बोलली की काय बॉडी आहे तुझी. गाईज यो कोणता फिल्म स्टार सारखा दिसतो असा ओढायला ते मला सांगा. अनिल कपूर सारखी तर छाती आहे याची. तेच बोलायचं नव्हतं, तेच बोलायचं नव्हतं आणि तू बोलून टाकू. अरे यार, तर हा अशी बॉडी दाखवायला बाहेर गेला म्हणून याला नजर लागली. आमचे जुने जाग्यावर भेटना न बोटींची आलू का न पुरा मला भेटली. तर काहीच पोचलो आता रॉयल इन्फिल्डला जिथं गाडी द्यायची आहे सर्व्हिसिंगसाठी. तर काहीच बघा किती साऱ्या बुलेट आहेत, सगळ्या सगळी हिमालयाच्या रॉयल इन्फिल्ड. हे कुठले आहे मेट्रोल 350, सगळ्या बुलेट आहेत गाडी. आणि आपली गाडी बघून घ्या पहिले कशी आहे बिफोर. पूर्ण खराब झालेली आहे, हे पूर्ण लागलेलं आहे. हे पण भरपूर आहे, मध्ये आवाज वगैरे येतो. हे पण तुटलेलं आहे बघा, हे पण निघालेलं आहे. तर आणि हे पण गंजलेलं आहे. तर हे सगळं चेंज होऊन येईल मस्तपैकी. आणि मध्ये गॅरेज आहे, मध्ये जे काय पार्ट वगैरे चेंज करतात ना तिथे मध्ये गॅरेजला चेंज करतात इकडे. हां काही गाडी बघा कसली भारी आहे, एकदम मस्त मॉडिफाय करून ठेवले आहे. हे पण मस्त डिक्की विक्की बनवून ठेवलं आहे. इथे झोमॅटोवाला आहे का हा? नाही, हे असेल काय म्हणतात मोठं ब्लॉगर असेल. हिमालया नाही, मस्त रॉयल एनफील्डची यो भारी गाडी आहे ही. आणि ही कसली बारकीशी बुलेट आहे बघा, एकदम छोटीशी. इथून एवढी, बस एवढीच, म्हणजे 2 जणं बसतील जेमतेम. एवढीच बुलेट आहे छोटीशी. ही पण तेवढीच आहे. गाईज ही बघा GT कसली भारी वाटते GT ही. वाह, त्याचं हे भारी आहे टाकी. गाईज गाडी बघा हार्ली डेव्हिल्सन. काही सीट आहे याची एकदम अशी खाली. जर एखादा स्पीड वगैरे आला ना तर खाली पडेल ना, तर असं घसरून पडेल भेंडी. तर काहीच रॉयल एनफील्डमध्ये गाडी तर दिली आहे. त्यांनी सांगितलं आहे की आता उद्या या डायरेक्ट. तर उद्या आम्ही गाडी घ्यायला जाऊ. तर आता इथून आम्ही निघतो आहे थोड्या वेळामध्ये तिघं पण. आणि बस तर आपली गाडी आता सर्व्हिसिंग होऊन जाईल. तर आता आम्ही आमची गाडी दिलेली आहे आणि उद्या आम्हाला आमची गाडी भेटून जाईल, म्हणजे बुलेट. भरपूर खर्च निघाला आहे आणि भरपूर काय काय त्याच्यामध्ये निघालेलं आहे. काही जास्त नाही झालं आहे, मागच्या वेळेला 11,500 होता, आता 10 लागले. अभि मे था ना मे. आता आम्ही चाललो आहे घरी. तर काहीच थांबलो आहे तर इथं मस्तपैकी सब्जा पिण्यासाठी. सब्जा काय असतो तो दाखवतो आता मी. शिकंजी म्हणतात त्याला, पण सब्जा पण म्हणतात. तर काहीच बघा हा असतो सब्जा. 3 रिओ. तर काहीच आता ओमकेशच्या गोडाऊनवर आलो आहे कारण ओमकेश आम्हाला स्पॉन्सर करत आहे 2 थम्सअप. वा ओमकेश वा 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 गाईस. ऊन काहीच ऊन पडत आहे ना खूप, तर आता पिण्यासाठी मस्तपैकी घेतल्यात ओमकेशच्या गोडाऊनमधून थम्सअप. तर काहीच मम्मी आणि मी आलो चित्रालयाला मस्तपैकी मम्मीची फेवरेट मंचुरियन खाण्यासाठी. तर काही शुभेंदूचा बड्डे आहे तर आम्ही त्याच्यासाठी केक घ्यायला आलो आहे. आणि हा वाला केक जो आहे तो सिलेक्ट केलेला आहे, त्याच्यावरती नाव टाकलं आहे शुभू यो. तर काही आम्हाला माहिती नव्हतं आम्ही इतके पॉप्युलर आहे. आम्हाला पास्टरमध्ये ओळखतात माणसं. काही आम्हाला 500 रुपयाचा डिस्काउंट भेटतो. आम्हाला 500 रुपयाचा डिस्काउंट दिला आणि केक एकच 250 आहे. मस्त का दादा आपले ब्लॉग बघतो. थँक्यू दादा. फेमस आहे यार तू तर. हा मग दादा बघतो, त्यांनी म्हटलं बघितलं तुम्ही. म्हटलं भाई फेमस आहे मी थोडा. तर काहीच बंटी काहीतरी ट्राय करणार आहे माझ्यासोबत. काय झालं नाही पाहिजे पहिले सांगतोय. अरे ते एवढा काय आवडतोय. अरे वाट अरे भारी रे प्रदेश. हा आता मी आवाज आहे. अरे हा तर ते जी ती पहिले बोटावर चढते मग नंतर तो बोट काय काढता केलं ना पहिले, मग एवढं काय घाबरतं आता.
अरे रे माझं मोठावर येते मोठा. मजा आली एकदम मस्त वाटलं एकदम लेअर सारखा भारी वाटलं एकदम. तुम्ही पण ट्राय नका करू ट्राय नाही करायचं काही बघा. तुम्ही असं काय ट्राय नका करू काहीच. तर काहीच काहीतरी काय झालं बघ ना, दात बघ त्याच्यावाले, काय? दात बघ त्याच्यावाले तोंड होतं की दाखव ही दाखव. हे बघा गाईस कसे दात आहे त्याच्यावाले, चांगले चकाचक. चांगला तूप पाठवून दे त्याला. ई कर ई कर नाही ई. हे बघा आणि तुझ्यापेक्षा चांगलंच आहे. स्वच्छता आहेत मम्मी. रोजचा काळा चहा पिऊन झाले. हा स्वतः पिते. माझं नाव तिथे चहा. सोडा पण आई काय कशावरून तू काय केलं. लागले माझ्या हाताला लागले. काय पण अरे मला पण तसा ते लागलेलं आहे ना तिथे दाबून टाकेन मी. आई तू नको ना मारलंय का रे रोहित. नाही तो टायरला बुक्के मारत राहतो. गाईज बघा टायरला बुक्के मारून मारून बघा कसं केलंय. हे रक्त जास्त झालंय का तुला. जास्त झालंय जास्त झालंय का. अरे अरे मला काय गोष्टच सांगते मला. काय सांगितलं काय पण ते तर सांग. बसले ना हा आराम कर. ते तर सांग काय झालं. काय झालं रे काय झालं. हा कुत्र्याला पिल्लू झाला. मजा त्याचं नाव ठेवायला. तर काय आता मस्त जेवण करतो. डाळ भात सौरव जोशी आणि कैरीची भाजी मस्त गाईस गावाकडची. आमच्या गावाकडे कैरीची भाजी जाम फेमस आहे. उन्हाळा लागला म्हणजे लोक कैरीची भाजी जाम खातात. हट हट हट. हां तर गाईस मस्त वेगळी जेवण. तर काही शुभेंदूचा केक घेऊन पोचलो आहे आता शाळेच्या ग्राउंडवर आणि ओमकेशला घ्यायला गेलेत एलिया आणि यश. ते हा व्लॉगला मला आता एंड करायचा आहे कारण बराच मोठा व्लॉग झालेला आहे त्यामुळे. तर आय होप तुम्हाला आजचा व्लॉग आवडला असेल लाईक करा, चॅनल नवीन असेल सबस्क्राईब करा. भेटू लवकरच नवीन कॉन्टेंट बरोबर दुसऱ्या व्लॉगमध्ये. थँक्यू सो मच रोची. बाय. कैमरामैन चाल नवाब के साथ गिरीश पाटिल. टेक 1. तर काय आत्ता जस्ट गुड्डूच्या घरी आलेलो आहे आणि